बघा, आज आपण बनवतोय अख्खा मसूर. हा पण 2 तास किंवा रात्रभर पाण्यात मला भिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. बघा, एक कढई गरम करून घेतलेले. आता त्याच्यात आपण मोठे 4 चमचे बघा तेल टाकून घेऊयात. बघा, तेल व्यवस्थित गरम झालेले. तर आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात. मोहरी थोडी तडतडली बघा, जिरे टाकून घेऊयात. थोडासा कढीपत्ता आणि भरपूर सारा बघा कांदा आपल्याला टाकायचा आहे. कारण कांद्यामुळं काय होतं, भाजीला खूप छान चव येते बघा. तर मी कांदा चॉपरमध्येच बघा बारीक करून घेतला. बघा, मध्यम आकाराचे मी 4 कांदे घेतलेले होते बघा. आता व्यवस्थित आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे अगोदर. बघा, कांदा थोडासा आपला परतलेला आहे, पाण्याचा अंश कमी झालेला आहे. आता आपण त्याच्यात एक टोमॅटो टाकून घेऊयात, बारीक चिरलेला बघा असा. आता मी एकदम मोठ्या गॅसवरती बघा हे परतून घेतलेलं आहे, कारण का कांदा परतायला बारीक गॅसवरती खूप टाईम जाईल, त्याच्यामुळे मोठ्या त्याच्यावरती घेतलेला आहे. बघा, आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत, म्हणजे आपलं टोमॅटो आणि कांदा बघा लवकर भाजेल. बघा, आता ह्या स्टेजला ना आपण एक ढाबा स्टाईल बनवतो, त्याच्यामुळे थोडासा बघा बेकिंग सोडा मी टाकून घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, आता याच्यात आपण थोडीशी अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊयात. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं बघा आपल्याला आणखी. बघा, आता याच्यामध्ये आपण 1 चमचा धना पावडर टाकून घेऊयात, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला आणि 1 चमचा मिरची पावडर बघा, आणि थोडीशी हळद टाकून घेणार आहोत आपण. थोडीशी हळद पण टाकून घेतलेली. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात मसाले. बघा, व्यवस्थित मिक्स केले. आता याच्यात आपण काय करूयात, थोडंसं बघा गरम पाणी घालूयात, म्हणजे मसाले काय होतील आपले चांगले शिजतील. त्याच्यासाठी अगोदर थोडंसं पाणी टाकलं आहे बघा, म्हणजे मसाले आपले करपणार पण नाहीत आणि व्यवस्थित शिजले जातात. तर ह्याला तेल सुटेपर्यंत बघा आपण बारीक गॅसवरती शिजवून घेऊया. बघा, 2 मिनटं आपण बारीक गॅसवरती हे व्यवस्थित बघा परतून घेतलेला आहे आपला मसाला सगळा. आता आपण याच्यात मसूर भिजवून घेतलेला घालणार आहोत. बघा, आपण सगळा मसूर घालून घेतलेला आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे बघायला आपल्याला. बघा, मसूर चांगला भिजला आहे, त्याच्यामुळं ना शिजण्यासाठी खूप टाईम लागणार नाही बघा आपल्याला. झटपट असा आपण हा मसूर शिजणार आहे आपल्याला लगेचच. आता आपण याच्यामध्ये बघा गरम पाणी घालायचं आहे, गार अजिबात घालायचं नाही आहे. तर व्यवस्थित असं आपण शिजण्यापुरतं बघा ह्याच्यात गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण हा मसूर चांगला शिजवून घेऊयात. बघा, उकळायच्या अगोदरच आपल्या मसाला किती छान रंग आलेला आहे. तर आपण अगोदर मोठ्या गॅस करून बघा उकळून घेऊयात, आणि नंतर उकळले ना मग बारीक गॅस करून बघा आपण हे शिजवून घेऊयात व्यवस्थित. बघा, 15 मिनटं झालेले आहेत. आपला अख्खा मसूर बघा तयार झालेला आहे, व्यवस्थित शिजला आहे पण बघा, आणि खूप झटपट होते. जास्त काय वाटण घाटण करायची पण गरज लागत नाही बघा याला, आणि एकदम हॉटेलसारखी भाजी लागते बघा ही. बघा, तुम्हाला दाखवते एक मसूर बघा एकदम आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले हे अख्खा मसूर तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. बघा, आपली मस्त अशी मसूर भाजी तयार झालेली आहे.
भाकरीसोबत खावा किंवा भातासोबत खावा, कशाबरोबर खूप छान लागते बघा. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.